काय बाई, आज माझे सर्व कामं झाले लवकर लवकर. ज्या दिवशी व्हायला पाहिजे नाही त्या दिवशीच माझे लवकर कामं झाले. आता गमूनही नाही राहिलं. आई तर सप्प बोलूनच नाही राहिले. आईले काय झालं काय माहित, मी इतकं विचारून राहिले आई काय झालं काय झालं, तरी आई काही सांगून नाही राहिल्या. आणि त्या ताई तर बोलतच नाही, त्यांच्या टीव्हीतच असते त्या मग्न. आणि आपल्यासोबत काय बोलून त्यांना टाइम तरी असतो का टीव्ही पाहायच्या याच्यात. जिला म्हटलं टीव्ही घ्या तर श्यामजी 1 दिवस 2 दिवस म्हणते ना, काही आणून नाही राहिले. आणि काही करमत नाही मला. आईपाशी बसली तर आई तर काही बोलतच नाही. त्याच्यापेक्षा त्यांच्यापाशी न बसलेलंच बरं. जाऊ दे मग, आपल्या खोलीत बसावं बा. तर काय इथे गमून नाही राहिलं. बापरे, किती टेन्शन त्यांचं न बोलण्याचं मला आलं. हो दे, आता त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. श्यामजींना फोन करते आता मी, म्हणजे मूड चांगला होईल माझा. हो श्यामजी. बिझी आहे का कोमल? मी नंतर करते तुला कॉल. बाय. बापरे श्यामजी, मी ओके म्हणेपर्यंत तुम्ही थांबलेच नाही. थोडाही वेळ नाही यांच्याकडे माझ्यासाठी. खूप बिझी आहे कोमल, बाय असं एकदम म्हणून दिलं आणि बस. श्यामजी, आता मी याच्या पुढे तुम्हाला कॉलच करणार नाही. हा मला तशी थोडी बोलायला वेळ नाही आहे श्यामजीला. काय सांगतो बाई. पहिले म्हटलं माया सासूचं परायनं संपे नाही, त्या लाईनीचं गुणगान गाता 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 गाता. आता जरासं थंड झालं मा घरचं वातावरण. नाही तर सकाळ संध्याकाळ कोमलचं परायण, सकाळ संध्याकाळ तेच ते. आता जरासं लावून दिलं मी. आता काय करतं, लावाच लागलं. नाही तर तसं जमूनच नाही राहिलो. तर ते नुसतं मायावरच होतं ना, सकाळ संध्याकाळ वरलिंग आता तिच्यावर आहे. नीताबाई, नीता, मी ठेवतो फोन. माझी सासू येऊन राहिली, अधिक ऐकू जाईल. अधिक बनवलेला पॅन मायाला कसून जाईल. मी म्हटलं मंदिरात चालली उद्या, तर चालशील का तू उद्या माझ्यासोबत? थोडेच जण जाऊ ना, कोमलली घेऊ आणि सारेच जण जाऊ, आणि तूही चाल ना सोबत. आई मी नाही येत, माया मन नाही आहे. मी नाही येत आई. दुसरं जरासं काम आहे, महत्वाचं काम आहे म्हणून नाही येत. असं दुसरं कोणतं काम आहे एवढं तुले? आम्हाला जे माहित नाही आणि तू सांगू शकत नाही असं कोणतं काम आहे बाबा तुले? चाल ना, त्या आईच्या गावाच्या जवळच आहे ते मंदिर. निदान आपण त्या आईच्या घरी जाऊ. चाल ना. आईच्या घरी झाले आता नाही मन मिळालं. नाही आता जायचं माझं मन नाही आहे ना बाई. चाल ना, आईची भेट होते, त्या बहिणीची भेट होते, साऱ्याची भेटा होते. चाल ना. नाही मग मी नाही म्हटलं ना. मग जायचं असलं तर मी हो म्हणतो ना. मी काही येत नाही काय. आई म्हणत होते की उद्या तुमचं काहीतरी काम आहे म्हणून चालले होत आई तुम्ही. आणि तुला काय करावं लागते? काय काय माहितीत लक्ष देऊन राहिली तू? ते काम कर ना, माहितीत काय लक्ष देऊन राहिली. ताई मी साध्याचे ना विचारलं, म्हटलं काही एवढ्या यानं नाही विचारलं होतं मी. एवढा राग का बरं आला ताई? माहित आहे ना तू याली नेहमीची सवय कशी आहे म्हणून. मायापासून गोष्ट काढून घ्यायची, सासूबाईला सांगत जायचं. नीताताई अशी, नीताताई तशी, इथं चालली तसं करू राहिली म्हणून 2 लावासाठी मला रागवा. मग तुला चांगलं वाटत, मग तुला एकदम चांगली चांगली बहू म्हणून राहिले आवडन. ताई कोणत्या गोष्टीचं तुम्ही दुसराच अर्थ लावता. आद्यानं जरी बोलली ना तरी तुम्ही अशाच बोलता ताई. नेहमीच आहे तुमचं. मी चालली त्यासोबत बिनफालतूची त्या तोंडी लागली. समजून नाही राहिलं ताई. काहीतरी ताईचा काहीतरी विचार आहे आणि ताईचा काहीतरी गेम आहे. मला असं वाटून राहिलं आता ताईच्या बोलण्यावरून. दोघीले मंदिरात जाते, जाऊ दे ना तिकडे. काय मंदिरात जातं, येईल मंदिरात जाऊन तिथं आणि चांगलं माया लेकरासाठी मायासाठी चांगलं खास आणून खाऊन घेतो रंगारंगाचं. नाही नुसतं ठेसते. आणि हे असले म्हणजे साऱ्याचं मला लाजूनच राहा लागते, लबूनच राहा लागते. मार्केटमध्ये जाऊन जातो आणि चांगलं माझ्यासाठी मेकअपचं सामान आणतो, लेकरासाठी चांगले कपडे घेऊन येतो. आणि जरासं लपूनच ठेवा लागते. त्याच्या नजरीत येते ना, पैसे आहे करून नीतापाशी. आणि मग आपल्याला काही द्यायला नाही पाहत ना. नवऱ्याचे पैसे यायच्यासाठी काय किती काय आमचा नवरा कमवत असन तर कायच्यात हे आणलं काय ते आणलं काही बुढी करते हे करते. यायला जाऊ देतो चांगला. आता मी मार्केटमध्ये जातो, साठी चांगल्या साड्या आणतो दोन, चांगल्या घरी घालायला बाहेर जाले. आणि आपल्या गीतासाठी घेऊन येतो. आणि बाबालाही कपडे राहत नाही, बाबासाठी घेऊन येतो मायावाले. नेहमीचा यायचं घरी नसले म्हणजे करा लागते हे कारनामे. त्याच्या जमते कुठं यायच्या लपूनच द्या लागते. यायच्या देखता दिलं का यायच्या डोळ्यात खूपते ना. मग तिच्या मायच्या घरी देते, तिच्या बापाला देते, असं बापाचंच घर भरते. हे मायच्या बुद्धीच्या पोटात येते ना. तसंच करावं लागते, लपूनच पोट भरावं लागते. बाई मग नीताने येत मग काय अर्थ राहिला? नीता होती म्हणून तर मी जाऊन राहिली. त्या कोंबलीला का न्यायचं होतं का मला? आपल्याविषयी तिच्या मनात चांगला विचार नाही, खै नाही. आणि मीच चांगली समजत बसली तिले. मी नाही जात आता नाही जात मी देवळा गिवळा. नीता असते तर गेली असती. आता तिले म्हणतो कॅन्सल म्हणून. आली गेली ती विचाराले होती म्हणून तर आम्हीच गावला जायचं प्लॅन केला, मंदिरात जायचं. तर कायचं हे नीताच नाही येऊन राहिली. मग काय जातो मी ह्या कोमलसोबत. मला पहिलेच पटवून नाही राहिलं तिचं. लय विचारात दिसून राहिली. मी एवढ्या वेळचा आला तर काही बोलून नाही राहिली तू. काय झालं तुले? आम्ही मंदिरात जाणार होतो. मग आता नीताने येत तर मीही नाही जात. त्या कोमलसोबत काय जायचं राहिलं. आतापर्यंत तुला कोमल होईल, आता एकदम कोमल सोबत काय झालं तुझ्या?
आणि तिच्यासोबत काय जायचं राहिलं म्हणून राहिली. जा ना दोघी सासू ना. काय होते गेले तर. मी नाही जात तिच्यासोबत. ते आपल्याला अशी गिशी म्हणते ना चांगलं पाहून नाही राहिली ते ना काय तिच्यासोबत राहावं चांगलं. जाऊ दे ना, मी नाही जात तिच्यासोबत. ती आहे तू पट. लागली एकीच्या नामांग तर लागली. तुला काही खरं माहित नाही काही नाही. आणि तू त्याचं काही तुला माहित आहे का? त्या काय कानानं ऐकलं काय? त्या स्वतःच्या कानानं ऐकलं असेल तर सांग मले. असं एकदम कोणाचा राग नको करू ना. तुम्हाला तसंच बोलायचं काम आहे आणि जाय तिच्यासोबत आणि असं मी नाही जात तिच्यासोबत. तसं बा नाही पटत तुया. जरासं ऐकून घ्यायला लागत असते, कोणती गोष्ट समजून घ्यायला लागत असते. हो, सारं समजून घेण्यातच चाललं मायवाले जिंदगी. तुमची माय होती आणि हे नको करू ते नको करू आणि आता ह्या सून आहे आणि यायची आहे का हल्ली मारली आता काय त्याच खमून राहते. टी व्ही अशा हिसकून घेते ना असं करते तसं करते सासू बोलते अशी म्हणून राहिली ते. शांती जा ना, काही नाही होत. मी येतो तुमच्यासोबत. आणि चाल ना, मी येतो. म्हटलं तर निदान येईन तरी तिच्यासोबत जाईन तरी कोमल सोबत. नाही वाटत कोमलनं असं म्हटलं असन बा. आणि तुला सांगणारी कोण आहे वा तिनं असं म्हटलं म्हणून? का त्या स्वतः कानानं ऐकलं? मलेच माहित आहे. मी काय कोण काय सांगते मलेच माहित आहे. मोठी हुशार आहे, तुला सारंच माहित असते. कानानं ऐकलं नाही काही नाही. कोण होते सांगणार? सांग ना मले. आता ना कोणीच नाही म्हणून आपलीच नकाला उभा साऊ घे. ती किती ती पोरगी हे आहे. तिला शोभते का आपल्या पोराजवळ आपल्या गोष्टी सांगणं? अशा ना आपल्या पोराला वाटण का आहे बा माई आई बाबाच बदमाश आहे. घेतच नाही हिसकून तिच्या हातचरी म्हणून. असं वाटत नसते का? कोणाला सांगितलं म्हणजे मलाही सांगितलं म्हणजे तसं वाटत असते, तुम्हाला सांगितलं म्हणजे तसं वाटत असते. मी हेच सांगायचा तुला प्रयत्न करू राहिलो का बा. तू कशी म्हणून राहिली का सांगितलं. सांगितलं ह्या शब्दात फरक आहे. तसंच तुला कोणीतरी सांगितलं त्याच्यातही फरक असा आहे. जे कानानं ऐकलेली गोष्ट आणि दुसऱ्याची ऐकलेली गोष्ट याच्यात फरक असते. म्हणून मी तुला म्हणून राहिलो का कोण सांगितलं ते सांग. ऐकलं मी नाही सांगत. ती बोलून राहिली त्या ऐकलं नाही, मला माहित आहे. त्या ऐकलं असतं तू अशी बोलली नसती. थोडा विश्वास आहे त्या पोरीवर. ती पोरगी आता पायनीची का माया. आता 1 वर्ष होऊन राहिलं ना, आजपर्यंत तिने तसं केलं नाही ना आताच करून घेते. नाही मला नाही आहे विश्वास. तू कर ठेव कोणावर विश्वास. मी नाही ठेवत. पाहिले बापा असे विश्वासघात करणारे लय पाहिले. राहू द्या आता तुम्ही कोणावर विश्वास नका ठेवू. स्वतःवर ठेवत जा फक्त.